मित्रो, प्रत्येक व्यक्तीला अनेक घटना, प्रसंग, व्यक्तीला समोर जावं लागते. त्या व्यक्तीशी बोलावं लागते. काही घटना, प्रसंग घडतात, त्याचा सामना करावा लागतो, त्यातून बाहेर यावं लागतं. ही अनिवार्यता आपण लक्षात घेतली पाहिजे. ती गोष्ट अनिवार्य असते आयुष्यामध्ये. त्या गोष्टीला आपण कशा पद्धतीने प्रतिसाद देतो, कशा पद्धतीच्या प्रतिक्रिया देतो, त्यावर आपल्या मनाची स्थिती अवलंबून असते आणि मनाच्या स्थितीमुळे देखील प्रतिसाद आणि प्रतिक्रिया अवलंबून असते. परीक्षेला सामोरं जावं लागते, मुलाखतीला सामोरं जावं लागते. ज्या मुलींचे लग्न होतात, ज्या मुली लग्न करायला तयार होतात, त्या मुलींना देखील मुलाखतीला समोर जावं लागते. पाहुणे बघायला येतात तेव्हा. किंवा कर्मचाऱ्यांना त्यांच्या बॉसला समोर जावं लागते, बॉसला बोलावं लागते. एवढंच नाही तर अनेक समाजामध्ये वावरत असताना अनेक व्यक्तीशी आपला संवाद आपल्याला करावा पण लागतो. पण असं करत असताना काही माणसं सहजतेने या सगळ्या गोष्टीला सामोरे जातात आणि काही माणसं मात्र या गोष्टीला सहजतेने सामोरं जाऊ शकत नाही, अस्वस्थ होतात. एकदा एक प्रसंग आहे. काही व्यक्ती जर आल्या एखाद्या कार्यक्रमामध्ये तर काही माणसं अस्वस्थ होतात. एखादी व्यक्ती आली तरी अस्वस्थ होतो. म्हणजे याचा रिमोट कंट्रोल त्या व्यक्तीच्या हातात आहे असा त्याचा अर्थ आहे. तर मग आता प्रश्न असा आहे की या सर्व गोष्टीला सामोरं कसं जायचं, कशा पद्धतीनं प्रतिसाद द्यायचा, कशा पद्धतीनं प्रतिक्रिया द्यायचा. काहीच्या मनामध्ये असा प्रश्न असतो, त्या व्यक्तीने असं विचारलं तर मी काय बोलू, मला जर नाही आलं तर माझं इम्प्रेशन डाऊन होईल किंवा माझं नुकसान होईल, अशी एक धारणा माणसाच्या मनामध्ये असते. आता सगळ्याच प्रश्नांची उत्तर आपण नाही देऊ शकत. ती व्यक्ती अपमानास्पद बोलला तर काय करावं, त्या व्यक्तीने अवघड प्रश्न विचारला तर काय करावं, रागावला तर काय करावं, घालून पाडून बोलला तर काय करावं, म्हणून काही माणसं त्या व्यक्तीपासून दूर पळत राहतात आयुष्यभर. हा काही मार्ग नाही. कारण तुम्ही जर समोर एखाद्या विषयाच्या समोर गेलात तर त्याचं भय दूर होत असतं. पाण्याची भीती वाटते म्हणून काही जण पोहण्यापासून दूरच राहतात. नको मला पोहता येत नाही. काही आईच्या पोटातून बाहेर आलं तेव्हा काही ते काही पोहतच आलेत काय सगळेजण शिकलेत पोहायला. तसं तूही शिकलास तरी तुलाही पोहायला येते. सुरुवातीला नाकातोंडात पाणी जाते, थोडासा त्रास होतो. पण जर शिकलंच नाही तर कदाचित तो अधिक धोकादायक ठरू शकतो. जी मुलाखतीचे एक उदाहरण मी देतो. जी मुलं अतिशय शांत पद्धतीनं मुलाखतीला सामोरं जातात, आलेल्या प्रश्नांचं प्रामाणिकपणे उत्तर देतात, न आलेल्या प्रश्नाचं उत्तर मी नाही देऊ शकत, माफ करा, सॉरी असं म्हणतात. आणि तिथं माफ करा, सॉरी म्हटलं किंवा तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर आलं नाही म्हणून तिथं काय रागवणारे, चिडणारे, संतापणारे, नळावरचे भांडणं करणारे माणसं तिथे नसतात तुमच्यासोबत भांडत बसायला.
हे लक्षात ठेवा. तर ते तुम्हाला काही डिस्टर्ब वगैरे काही करत नाही. ठीक आहे म्हणतात. दुसरा प्रश्न विचारतात, कारण तिथे एकच माणूस प्रश्न विचारत नसतो. कधी कधी 4 असतात, कधी 5 असतात, 6 असतात, 7 असतात. कारण ते सगळ्यांना प्रश्न विचारायचे असतात. एखाद्याने प्रश्न विचारलं, नाही आलं उत्तर, सॉरी म्हटलं, दुसरा प्रश्न विचारतो, विषय संपला. आणि तुम्ही त्या सगळ्यांना अतिशय स्वस्तपणे, शांततेनं जे काही उत्तर देता, येत नसेल तर प्रामाणिकपणे व्यक्त काय होता, हे तुमचं उत्तर आहे. तुम्ही मला उत्तर येत नाही म्हणणं देखील उत्तरच आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. मुलाखतीमध्ये तुम्ही विचार कसा करता, तुम्ही कसं बोलता, कसं आत्मविश्वासानं बोलता की नाही, प्रामाणिकपणे उत्तर देता की नाही, ह्या सगळ्याच प्रश्नाचे सगळ्यांना उत्तर येतच नसतात. हे सत्य सगळ्यांनाच माहीत असते. तुम्ही जरी त्यांची मुलाखत तशी घेऊ नका. तुम्ही जरी त्यांची मुलाखत घेतली तरी त्यांनाही तुमच्या प्रश्नाचे सगळ्याचे उत्तर देता येत नाही. कुठल्याही पॅनेलवाल्यांनी ठामेठोकपणे सांगावं की मी सगळ्यात प्रश्नाची उत्तरं देऊ शकतो, कोणी मला प्रश्न विचारा असं म्हणावं, तो एकतर मूर्ख असेल म्हणून. तसं जर म्हणत असेल तर तसं नसतेच. ते सगळ्यांना कोणत्याच प्रश्न, मला आता मी मराठीचा प्राध्यापक, मला मराठीचे सगळेच प्रश्नाचे नाही उत्तर येते. काही जणांचा गैरसमज असतो की याला सगळेच प्रश्नाची उत्तर येत असतील किंवा सगळेच प्रश्नाची उत्तर यावेत. हे दोन्ही गैरसमजच आहेत की चुकीच्या अपेक्षा आहेत. हे सागरासारखं ज्ञान आहे. आणि असं म्हटलेलं आहे का महान व्यक्तीनं की आपण आयुष्यभर जर ज्ञान साधना केली तरी ज्ञानाच्या समुद्राच्या आपण थोडे देखील पाण्यामध्ये जसं जाऊ शकत नाही, तशा पद्धतीनं ज्ञानकण फार कमी घेऊ शकतो, असा त्यांचा आशय आहे म्हणण्याचा. तर मित्रांनो, मला या निमित्तानं आपल्याला सांगायचं आहे, तुम्ही बी ऑनेस्ट राहा, प्रामाणिकपणे राहा. आणि हे का केलं नाही असं जर प्रश्न विचारला तर त्यांना सांगा, माफ करा, मी करून देतो. लक्षात आलं. तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जरी नाही आली तरी तुम्ही स्थिर आणि शांततेने उत्तरं देत असाल तरी तुम्ही चांगल्या पद्धतीच्या प्रसंगाला आणि काय असते या प्रसंगाला आणि घटनाला, व्यक्तींना तुम्ही जसं जसं प्रॅक्टिस होत जाते सामोरं जाण्यातून, त्यानंतर तुम्हाला हळूहळू तुमचं भय, तुमची अस्वस्थता दूर होत जाते. हे गोष्ट लक्षात ठेवा. मग कोणालाही बोलताना तुम्हाला भय वाटत नाही. तर त्यामुळे तुम्ही संवाद साधायला शिका. तुम्ही बोलत राहा, प्रश्न विचारत राहा, प्रश्नाची उत्तर देत राहा, त्याची सराव करा. घरात देखील असा सराव संवाद झाला पाहिजे. यातून तुमची मुलाखतीची उत्तरं, काल परवा एक कृष्ण पाटील UPSC मध्ये पास झाला आणि त्यांनी सांगितले की या माझ्या मुलाखतीमध्ये मी जे छान बोलू शकलो ते प्रामाणिकपणे, जशी माझी भाषा आहे तसं मी बोललो. लातुरी भाषा असा त्यांनी उल्लेख केला. ही मराठवाड्याची भाषा. आता प्रत्येक प्रांताची 12 कोसावर भाषा बदलते असं म्हणतात. तर त्या प्रांतातील त्या भाषेतील लकबी काही आपल्या बोलण्यातून येत असतात. याचा अर्थ आपलं ते चूक आहे असं नाही, ते आपलं काही चूक ठरते असं नाही. म्हणून आपला प्रामाणिकपणा आहे की नाही हे, आणि सगळीच माणसं सारखं बोलू शकणार नाही आणि कोणी तसं बोलावं अशी अपेक्षा पण नाही. हे एकदा लक्षात ठेव. नाही तिथं मोठी माणसं असतात, त्यांना माझ्या भाषेमधून काही बोली शब्द गेले तर काय करू, काहीच होणार नाही, काही फरक पडत नाही, काही काळजी करू नका. तर प्रतिसाद द्यायला शिका आणि सकारात्मक प्रतिक्रिया द्या. आणि काही ठिकाणी तुम्ही सॉरी म्हणायला शिका. हे मग कुठल्याही बाबीच्या समोर. तर मित्र, पुढच्या भागामध्ये नवा विषय घेऊन आपण बोलू. या संदर्भात आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर जे काही प्रश्न विचारायची इच्छा असेल तर माझ्या 9767704604
या मोबाईल नंबर विचारू शकता. त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. धन्यवाद.